शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण सोलार योजनेचे फॉर्म भरले, आपल्याला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलाय आणि आपण सगळे जण वेंडर ॲड कधी होतील या प्रतीक्षेत आपण सर्व शेतकरी आहोत। आपल्याला सगळ्यांना एक आस लागलेली आहे ते वेंडर ॲडची। तर यामध्ये भरपूर जणांच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला होता की फेब्रुवारीमध्ये कंपन्या ॲड होणार आहेत। 5 फेब्रुवारीपर्यंत कंपन्या ह्या ॲड होणार आहेत। आता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं, कंपन्याचे काही नावही सांगण्यात आले होते की त्या कंपन्या ह्या ॲड होणार आहेत। नेमक्या त्या कंपन्या खरंच ॲड होणार आहेत का उद्या 5 फेब्रुवारी रोजी, तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर महायोजना दूतवर नवीन असाल, व्हिडिओ तर सर्वच बघतात परंतु सबस्क्राईब शक्यतो तुम्ही करत नाही। चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हालाही सुद्धा जे काय आहेत नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवनवीन माहिती आणण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळत राहील। त्यामुळे भरपूर जणांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की काही कंपन्या ह्या फेब्रुवारीमध्ये ॲड होणार आहेत आणि त्या कंपन्यांचे काही नावही त्यांनी सांगितलं होतं की टाटा आहे, त्याच्यानंतर शक्ती आहे, त्याच्यानंतर जैन सोलार वगैरे, ह्या अशा भरपूर एक 8-10 कंपन्याची लिस्ट बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा प्रतिनिधीकडून सांगल्या जात होत्या की खूप साऱ्या प्रतिनिधीला आपण कॉल केला होता, ते सुद्धा सांगत होते की आमची कंपनी जी आहे ते 8-10 दिवसात 15 दिवसात ॲड होणार आहे, फेब्रुवारीपर्यंत ह्या कंपन्या ॲड होणार आहेत। मग याचं नेमकं तथ्य काय आहे की ह्या कंपन्या खरंच ॲड होणार आहेत का? तर याची माहिती घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये असं आहे की स्पष्ट शब्दात सांगणं आहे की कुठलीही कंपनी ॲड होणार नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये। इथे तुमच्या 5, 10, 15 तारखेपर्यंत कुठलीही कंपनी ॲड होणार नाहीत। कंपन्याकडून असं सांगण्यात आलं होतं की यांचे जे बिल आहेत, कोटा बाकी आहे कंपन्याकडं, असं नाही की त्यांचा कोटा संपलाय म्हणून, कोटा बाकी आहे परंतु बिल थकले होते। बिल थकल्यामुळं आता जे आहेत ते वेंडर शक्यतो ॲड होणार नाहीत। झाली तर एखादी नवीन कंपनी ॲड होऊ शकते, परंतु भरपूर जणांचा दावा होता की 5 फेब्रुवारी रोजी कंपन्या ॲड होणार आहेत। याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही, कोणतीही कंपनी 5 फेब्रुवारी रोजी ॲड होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच जे काही आहे ते तुमचे जे काही कंपन्याचे अगोदर बिल पूर्णपणे कंप्लीट नाही होणार तोपर्यंत एकही कंपनी त्यामध्ये ॲड होणार नाहीत। आता हे बिलासाठी जे काही आवश्यक ते लेखाशीर्षक तुमचं 31 जानेवारी रोजी काढण्यात आला आहे। त्याच्यामध्ये 250 कोटी रुपयाचा इतका जो काही निधी होता तो निधी त्यांना महावितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि त्याचं जे काही 135 कोटी रुपयाचे जे बिलं थकलेले होते ते बिलं जे वाटण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, तर त्या लेखाशीर्षकामध्ये ते सर्व बिल कंप्लीट झाल्याच्या नंतरच ज्या नवीन कंपन्या आहेत त्या ॲड होणार आहेत। काळजी करू नका, तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत, तुमच्या फॉर्मला काहीही होणार नाही, तुम्ही बिनधास्त थांबून जा। थोडासा वेळ लागणार आहे, पंप नक्कीच बसतील, वेंडर ॲड होतील आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना आहे की कंपन्या चांगल्या निवडा। त्याच्यामध्ये चांगल्या म्हणजे सर्वच कंपन्या चांगल्या आहेत, फक्त कंपनी निवडताना एक काळजी घ्या की ज्या कंपनीचं ऑफिस, ज्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर तुमच्या भागामध्ये आहेत, ज्या कंपनीचे पंप तुमच्याकडे बसले आहेत ते पंप व्यवस्थित चालतात, तक्रार विनाच पंप ते चालतात, अशाच कंपन्याची निवड करा। ब्रँडेड कंपनी असून काही फायदा नाही। आता आपण बघितलं, काल एक CRI कंपनीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। सर्वच शेतकरी जे आहेत ते CRI कंपनीवर परेशान आहेत। पंप बसवते CRI, खूप मोठा ब्रँड आहे, नाव आहे म्हणून आपण त्याची निवड केली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांना सर्व्हिस मिळत नाही। मग अशा कंपन्याची तुम्ही निवड करू नका। वेंडर येणारच आहेत, हे नाही ते नाही ते, त्याच्या हळूहळू सर्वच वेंडर त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत। कंपन्याला सुद्धा गरज आहे शेतकऱ्याचे पंप बसवण्याचे, कारण त्यांनी सर्व एवढं भांडवल खोलून ठेवलेलं आहे, तर नक्कीच त्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत। जे नवीन वेंडर त्या ठिकाणी दिसतात त्यांची तुम्ही तपासणी करा की त्या वेंडरला बॅकएंडला कुठला पंप इन्स्टॉल होतो, हे सर्व तुम्ही पाहणी करा। त्यानंतर त्या कंपनीची निवड करा। कोणताही एजंट म्हणतो, कोणताही प्रतिनिधी म्हणतो म्हणून तुम्ही ते कंपनी निवडू नका। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, कारण एकदा कंपनी निवडली म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बदलण्याचा मुळीच चान्स नाही। एकदा तुमचा पंप त्या ठिकाणाहून वेंडर सिलेक्शन मधून निवडला गेला तर तुम्ही काहीही केलं तर त्या ठिकाणी तुमचा पंप बदलू शकत नाही। पंप निवडताना आणखीन एक काळजी, योग्य हेड, योग्य HP, योग्य पाईप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाका, नंतरच तुमचा जे आहे ते पंप तुम्ही बसवा। कारण या ठिकाणी तुम्ही एकदा भांडवल बसवलं तर पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करणं
फार मोठी गोष्ट आहे, फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या काळजी घ्या. आणि तुर्तास तरी फेब्रुवारीमध्ये पंप येणार, वेंडर येणार ही न्यूज फिरत होती. या न्यूजमध्ये कुठलंही तथ्य नाही. वेंडर यांचे बिल ज्यावेळेस पास होतील त्यावेळेस नक्कीच वेंडर त्याच्यामध्ये निघतील. 10-15 हजार वेंडर पंपाचा कोटा बाकी आहे, ते नक्कीच या वर्षात बसेल किंवा मग पुढच्या वित्तीय वर्षामध्ये तो बसू शकते. अशी याची एक माहिती आम्हाला माहिती घेतल्याच्या नंतर माहिती मिळालेली आहे. तुर्तास तरी कोणत्याही प्रकारचा या उद्याच्या 5 फेब्रुवारी रोजी वेंडर ॲड होणार नाही. झाले तर समोर होऊ शकतात. आणखीन तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल किंवा वेंडर ॲड होणारच असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. नक्कीच आम्ही त्याच्यावर माहिती काढू, नक्कीच त्याच्यावर आम्ही विचार करू. माहिती आवडली असेल, तुमच्या हिताची माहिती असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवाबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यासाठी बेल नोटिफिकेशन बटन सुद्धा तुम्ही प्रेस करा. धन्यवाद.